ज्या आतंकवाद्याला कापली होती ना ज्या कुकरीने, ती कुकरी माझ्या कमरेलाच होती. ती कुकरी काढली आणि मी माझा पाय हा डावा पाय गुडघ्यापासून वेगळा केला. तो आतंकवादी पुन्हा उभा राहिला आणि त्याने तिसरा बस्ट केला. 2 गोळ्या पोटामध्ये लागल्या, आतड्या बाहेर. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेला महामहिम राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांना कळली, तर त्यांनी 26 जानेवारी 2006 रोजी मला शौर्य चक्राने सन्मानित केलं. जय हिंद. आज 15 ऑगस्ट देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन. देशाचं स्वातंत्र्य ज्या घटकांच्या हाती असतं, ज्यांच्यामुळे ते अबाधित राहतं, अशा अनेक घटकांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक असतो ते आपलं लष्कर आणि लष्कराचा सैनिक, जो आपल्या देशाच्या सीमावर लढत असतो आणि आपल्या सर्वांचं स्वातंत्र्य तेव्हा त्याच्या हाती असतं. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रहारने म्हणूनच आपल्या स्टुडिओमध्ये बोलावलं आहे मधुसूदन सुर्वे यांना. नमस्कार. नमस्कार. जय हिंद. मधुसूदन सुर्वे यांनी 20 वर्ष लष्करामध्ये सेवा केलेली आहे आणि नुसती सेवा केली नाही, तर या 20 वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी देशातल्या महत्त्वाच्या 7 ऑपरेशन्समध्ये भाग घेतला आहे. देशाबाहेर जाऊन आफ्रिकेतल्या 8व्या ऑपरेशनमध्ये सुद्धा आपण त्यांना त्या ठिकाणी सन्मानाने पाठवलेलं होतं. या 20 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे जे अनुभव आहेत, अतिरेक्यांबरोबर त्यांच्या झालेल्या चकमकी आहेत, त्यांनी स्वतः त्यामध्ये केलेलं जी काही कामगिरी आहे, ही कामगिरी मला असं वाटतं की आज समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं ठरेल. सुर्वे, नमस्कार. नमस्कार. तुम्ही स्वतः लष्करी कुटुंबातून आलेला आहात. लष्करी कुटुंब म्हणजे तुमच्या अनेक पिढ्या, मला असं वाटतं तुमची 4थी पिढी आहे या लष्करामधली. आणि तुमचं जे गाव आहे खेड तालुक्यातलं, तर ते गावही पूर्णच्या पूर्ण लष्कराचंच आहे. अशा लष्करी पार्श्वभूमीतून आल्यानंतर तुमच्याकडे कसं असतं घरामध्ये? काही लहानपणापासूनच तुम्हाला असं वाटतं की आपण लष्करामध्ये गेलं पाहिजे? काही तसे संस्कार तुमच्यावर असतात? कसं असतं? सर्वप्रथम प्रहार न्यूजचे मी आभार व्यक्त करतो. तमाम देशवासियांना 79व्या स्वतंत्रता दिवसांच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल आपले आभार. खरं तर माझं ही 4थी पिढी जी आहे भारतीय सेनामध्ये आहे. खूप पाठीमागं जर गेलात तर माझे पणजोबा भारतीय सेनामध्ये होते, माझे आजोबा भारतीय सेनांमध्ये होते. त्यानंतर माझे 4 काका किंवा माझे स्वतःचे वडील शहीद झाले होते आणि माझे 3 काका जे आहेत भारतीय सेनामध्ये होते आणि 3 काकांचे माझे 7 भाऊ, आम्ही सर्व भारतीय सेनामध्ये आहोत. आणि आता आमची जी 5वी पिढी आहे, माझा मुलगा किंवा माझ्या भावांची मुलं, ती आता CDS किंवा NDAची एक्झामसाठी ते तत्पर आहेत. आणि हा जो संपूर्ण हा इतिहास आम्हाला मिळतो, आमचा वारसा जो आहे तो अशा गावातून आम्हाला मिळतं की माझं गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुका आणि खेड तालुक्यामध्ये शिवतर असं गाव. शिवतर गावची ख्याती अशी आहे की पहिलं आणि दुसरं महायुद्ध, ज्यामध्ये 234 जवान जे आहेत देशाच्या कामी आले आणि त्यातले 18 जवान जे वीरगतीला प्राप्त झाले. आणि त्यांच्यासाठी राणी एलिझाबेथ ज्या वेळेला देश सोडून इंग्लंडला परत जात होत्या, त्यावेळेला त्यांनी माझ्या गावच्या सीमेवरती म्हणजेच वेशीवरती एक रणस्तंभ तिने बांधलेला आहे. आणि त्या रणस्तंभाची ज्या वेळेला आमच्या गावचा कोणताही सैनिक किंवा बाहेरून येणारा कोणताही नागरिक ज्या वेळेला आमचा जो रणस्तंभ पार करून पुढे येतो, ते अर्थातच त्याला सॅल्यूट किंवा तिथं नतमस्तक झाल्याशिवाय काय पर्याय उरत नाही. आणि अशी संपूर्ण ही परंपरा असल्यामुळं की आम्हाला प्रत्येक आज सुद्धा माझ्या गावचा प्रत्येक घरातून 1 किंवा 2 जे कोण असतील ते सैन्यामध्ये आहेत, चाहे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, तिन्ही सेनांमध्ये ते आहेत. आणि खूप मोठा गर्व वाटतं ह्या गोष्टीचं. सैन्यामध्ये जाण्यासाठीची प्रेरणा काय असते तुमची? सर, प्रेरणा म्हणजे हा बालकडूच आम्हाला गावातून किंवा आमच्या घरातून मिळालेला आहे. कारण माझी जी पिढी जी आहे संपूर्ण देशाची देशसेवाच हा आम्हाला लहानपणापासून आम्हाला हेच शिकवलं झालं. तुमचं कर्तव्यच आहे की देश सेवा करणं, तुमचं कर्तव्य आहे देशाची रक्षा करणं. आणि ते लहानपणापासूनच्या अंगामध्ये उमगतच ते सर्व या गोष्टी होत राहतात. तुम्ही केवळ 6 महिन्याचे असताना तुमचे वडील सैन्यातच शहीद झाले. हो. आणि तरीही
तुमच्या आईला असं वाटलं की तुम्ही सैन्यात गेलं पाहिजे आणि तुम्ही गेलात. हो बघा, माझ्या आईला म्हणजे बॅकग्राऊंडच त्यांचं होतं, तेच होतं ना. माझ्या आई पण तेच म्हणायची की तुला जायचं आहे ते सैन्यामध्येच जायचं आहे, बाकी कारण दुसरं काही वेळच नाही. लहानपणापासून मला तर हेच शिकवलं गेलं की तुला सैन्यामध्येच जायचं आहे. आणि त्याच्यापासूनच म्हणजे गावचं शिक्षण, 11वी पर्यंतचं शिक्षण, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण. म्हणजे मला एक वाटतं की हा एक क्षेत्र असं आहे, आर्मीचं क्षेत्र किंवा डिफेन्समध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा, तुम्ही फक्त तुमचं 18-19 वर्षापर्यंतचं तुमचं शिक्षण जो आहे तो तुम्ही गावीच्या ठिकाणी तुम्ही करा, कुठलं कॉलेजपर्यंत करा. नंतरचं पुढचं शिक्षण जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला इंडियन आर्मी ती करून देते आणि अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्हाला ती करून देते. आणि मला सौभाग्य लागलं की त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही एक उपभोग घेतला. तुमचा जरा छोटासा प्रवास सांगा ना, त्या सेवेतला प्रवास कसा झाला? अच्छा, मला आनंद होतो की मी भारतीय सेनेचा एक सैनिक म्हणून, एक कमांडो म्हणून मला भरपूरसे असे ऑपरेशन्स लढण्याचा मौका मिळाला. त्याच्यामध्ये सर्वात माझं पहिला ऑपरेशन होतं रायनो आसाम, त्यानंतर ऑपरेशन ऑर्चिड नागालँड, त्यानंतर ऑपरेशन हिफाजत 1 मणिपूर, त्यानंतर ऑपरेशन कारगिल जो विजयच्या नावाने ओळखलं जातं का ऑपरेशन कारगिल, त्यानंतर ऑपरेशन पराक्रम, त्यानंतर ऑपरेशन रक्षक, त्यानंतर ऑपरेशन हिफाजत 2 मणिपूर, ज्याच्यामध्ये मला 11 गोळ्या लागल्या. आणि त्यानंतर 11 गोळ्या लागल्याच्या नंतर पुन्हा ज्या वेळेला मी युनिटमध्ये जातो आणि त्यानंतर परत पुन्हा एकदा भारत सरकार म्हणतं की आपल्याला पुन्हा एकदा शांती सेना म्हणून UN मिशन साऊथ आफ्रिका काँगोमध्ये जायचं आहे. आणि तो ऑपरेशन लढण्याचा एक अनुभव वेगळाच होता. आणि अशा या सर्व ऑपरेशन्समध्ये लढण्याचा अनुभव मिळाला. आणि खरं तर मी आज तुमच्यासमोर बसलोय, मी स्वतःला एकदम भाग्यवान समजतो की इंडियन आर्मीने माझ्यासारख्या सैनिकाला या सगळ्या गोष्टीचा एक मौका दिला. 7 मोहिमामध्ये तुम्हाला सहभागी होण्याची संधी मिळाली. म्हणजे तुम्ही सीमेच्या वेगवेगळ्या भागामध्ये, देशाच्या वेगवेगळ्या सीमा तुम्ही बघितल्यात. हो सर. तिथे तुम्ही संरक्षण केलं, तुमची सेवा दिली, कर्तव्य बजावलं. या सगळ्यामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी 11 गोळ्या लागल्या, मला असं वाटतं की तो फार महत्त्वाचा, हा तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा काळ होता तो. हो. त्यात तुमचे किती पुनर्जन्म झाले हे आता तुम्हीच सांगायला पाहिजे खरं तर. सर, पुनर्जन्म काय म्हणतात ना की मला कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे आणि तो आशीर्वाद खरोखरच मला मिळाला. कारण मी ज्या ऑपरेशन्स हिफाजत 2 मध्ये गेलो, त्याच्या पहिलंच मला अजून मी सांगेन की एक ऑपरेशन कारगिल जो 19,000 फूटवरती लढलं गेलं, तो पण मला एक सौभाग्य भेटलं की ज्या माणसाला काहीच अनुभव नव्हता त्यावेळेला आम्हाला कारगिलसारखी लढाई आणि त्याच्यामध्ये तोलोलिंगसारखी पहाडी जी 18,000 फूटवरती आम्हाला जे ऑपरेशन मिळालं होतं आणि त्याच्यामध्ये जाऊन आम्ही 18,000 फूटवरती जाऊन ती तोलोलिंग ची पहाडी घेण्याचं सौभाग्य माझ्या युनिटला, वाघनक परिवाराला, म्हणजेच 21 पॅरा स्पेशल फोर्सेसच्या एक टीमने तो एक जबाबदारी सांभाळली आणि बखुबी आम्ही त्या ऑपरेशन्समध्ये विजय हासिल केला. आणि त्याचे अनुभव तुम्हाला पुढच्या वेळेला सांगीनच. पण खूप मोठं एक लढाई जी न भूतो न भविष्यती अशा उंच ठिकाणी झाली. -19 डिग्री, अर्थातच -19 आपण त्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करू शकतो की जर पाण्याची बॉटल जर आपण फ्रीजमध्ये जर ठेवली तर 3 डिग्रीवरती तिचा बर्फ बनतो, है ना. पण 19,000 फुटावरती ज्या वेळेला लढाई लढली जाते आणि ती भारतीय सेनाच आहे की एवढ्या उंचावरती जाऊन विजय हासिल करणं, पाकिस्तानच्या असे त्यांची दुर्दशा केली होती, त्यांनी कधी विचार सुद्धा केलेला नाहीये. आणि त्या युद्धामध्ये आम्ही विजय हासिल केला आणि तो सौभाग्य मला मिळाला. त्याच्याबद्दल मी तमाम देशवासियांचं, कारण त्यावेळेला देशामध्ये असा एक माहोल होता की सर्वांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला. आणि त्यावेळेला तो ऑपरेशन 3 सेनांमध्ये लढला होता. भारतीय सेनाने लढलं होतं, एअरफोर्सने त्यांचा सफेद सागर घेतला होता आणि नेव्हीने तलवार म्हणून असं या तिन्ही ऑपरेशनचं एकच फक्त मकसद होता, भारताचा विजय. आणि तो बखूबी आम्ही निभावला. आणि 26 जुलै 1999ला हा विजय दिवस म्हणून आपण हा साजरा करतो. बरोबर, तो आजही आपण करतो सगळे. येस सर. 2006 मध्ये तुम्ही ज्या हिफाजत 2 याच्यामध्ये तुम्हाला जी महत्त्वाची, अत्यंत मोलाची कामगिरी बजावण्याची संधी आली. खरं तर संधी आली असं म्हणणं थोडंसं तुमच्यावरती, तुमच्या समोर जे आलं आणि तुम्ही जे कर्तव्य पार पाडलं, मला असं वाटतं की ते आम्हाला थोडंसं तुम्ही सांगितलं तर. सर, झालं होतं असं की 20 जून 2005 अर्थातच वटपौर्णिमेचा दिवस.
आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील आपल्या जेवढ्या सावित्री आहेत त्यांना नमन. आणि बघा कुठेतरी एक आस्था आणि देवाला आपण मानतो कारण आपण आस्तिक आहोत, त्याचा कुठेतरी एक अनुभव म्हणून तुम्हाला मी माझी थोडासा प्रवास तुम्हाला मी हा सांगू इच्छितो की 20 जून 2005 आणि ह्या 20 जून 2005 रोजी मला ऑपरेशन हिफाजत 2 मध्ये लढण्याचा मौका मिळाला. तत्पूर्वी 6 दिवस पाठीमागे जाऊया. 6 दिवस लगातार आम्ही चालल्याच्या नंतर आम्हाला त्याच्या पाठवून 6 दिवस पहिलं जी आम्हाला काही खबर मिळाली की काही आतंकवादी आपल्या देशामध्ये घुसले. शिवसाहेब मला ब्रीफिंग करतात. आल्याच्या नंतर मी माझ्या मुलांना विचारतो, कमांडोला विचारतो किती जण तयार आहेत. अशी मला शिवसाहेबांनी, शिव म्हणजेच कमांडिंग ऑफिसर, ब्रीफिंग दिलेली आहे. तर किती आपण कमांडो तयार आहात? सर्वच्या सर्व तयार होतात कारण त्यांचा कमांडर मी असल्यामुळं मला त्याने सर्वांचा अगदी भरोसा माझ्यावरती आहे. आणि 20 कमांडोंना घेऊन मी माझ्या ऑपरेशनसाठी निघतो. फक्त रात्रीचं चालायचं आहे, दिवसाचं तुम्ही चालू शकत नाही कारण तुमचा सरप्राईज लॉस होतं. सरप्राईज लॉस असं होतं की वरती उडणारा पक्षी, चील, कव्वे आणि बाकीचे हे सर्व ओरडणारे जानवर, त्यांच्यापासून तुम्हाला जपून जायचं आहे. गावातून तुम्ही जाऊ शकत नाही कारण सरप्राईज लॉस होतं आणि फक्त तुम्हाला रात्रीचं चालायचं आहे. भयंकर असा पाऊस आणि अशा पावसामध्ये आम्ही 6 दिवस चालल्याच्या नंतर आम्ही आमच्या टार्गेटवरती पोहोचल्याच्या नंतर कळतं की 20-25 आतंकवादी आहेत असं आम्हाला खबर मिळाली होती. पण ते 20-25 नसून कमसे कम 60-70 आतंकवादी. कारण त्या गावामध्ये जे आहे पोहोचल्याच्या नंतर प्राथमिक विधीसाठी जी लोक बाहेर पडतात, कारण आम्ही सकाळी 4 वाजता पोहोचलो होतो आणि नॉर्थ ईस्टचा इलाका आहे त्याच्यामुळं सकाळी लवकरच सूर्योदय होतं. पहाट होते आणि सर्व जे विधी करण्यासाठी, प्राथमिक विधी करण्यासाठी सर्व नाल्यावरती जातात, नदीवरती जातात. आणि हे सर्व होत असताना आमची सर्व सैनिक जे घात लावून बसले होते ते सर्व बघतायत की कोण जातंय कोण येते, सर्वांवरती निगराणी आहे. आणि ते सर्व पाहत असताना मला एक शंका वाटते की बोला एवढा वेळ आपण इथे बसलोय, थोडंसं पुढे जाऊन अजून बघूया की काय आपल्याला काय अजून गॅदरिंग करता येतं का. म्हणून मी क्राउलिंग करून पुढे 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 जातोय. तर मला काय घरावरती 3 फ्लॅग लावलेले दिसले. पाऊस पडतोय जरूर पण ते फ्लॅग चिकटले होते याला, म्हणजे दांड्याला बांधल्यामुळे ते चिकटले होते. आणि त्याचा अर्थ होता की हे 3 कमांडर तिथे बसलेले आहेत त्या घरांमध्ये, अतिरेक्यांचे. आणि मग 3 कमांडर प्लस त्यांच्या आतमध्ये बघतोय तर अजून 5 जण त्यांचे सहाय्यक, म्हणजे त्यांना चहा पाणी किंवा त्यांचं जेवण बनवणारे. कारण ते कमांडर असल्यामुळे बरोबर साहजिकच आहे की त्यांच्याबरोबर कोण ना कोणतरी असणार. आणि हे असे 8 जण त्या घरामध्ये होते. आणि मी क्राउलिंग करून गेलो. क्राउलिंग म्हणजे पोटाच्या साह्याने किंवा कोणाच्या साह्याने सरपटत मी तिथपर्यंत पोहोचलो होतो. आणि तिथे अंडरग्रोथ असल्यामुळं गवत, गुडघ्या एवढा गवत होता, एक रस्तासा बनला होता. आणि तिथे पोहोचतोय तर मला लगेच कळलं की हा रस्ता बनलाय. जर ह्या रस्त्याने जर म्हणजे अनोळखी व्यक्ती जर कोण आली तर त्याला काय कळणार नाही, पण रोजचा जो जाणारा व्यक्ती असेल त्याला लगेच कळेल की काहीतरी इथे हरकत झालेली आहे. आणि मी ते पाहिलं आणि मी पुन्हा माझ्या लोकेशनमध्ये येत होतो. कारण मी एक प्लॅनिंग केलं की बोला, कारण आता इथे जेवण बनवायची तयारी चालू होती. म्हणजे कोणतरी जेवणाच्या वेळेला इथून जेवायला सर्वजण इथे एकत्र येतील आणि आपण एक डायरेक्ट ह्यांच्यावरती अटॅक करू शकतो. म्हणजे सर्वसाधारण माणसं काय करतात की एकेला मारण्यापेक्षा लोक जर एकत्र जर सर्वजण आले ना तर आपण त्याच्यावरती डायरेक्ट अटॅक करून सर्व ते ब्लास्ट करता येईल आपल्याला. ह्या हिशोबाने मी माझी प्लॅनिंग केली आणि मी पुन्हा माझ्या लोकेशनमध्ये जात होतो. जाता जाता काय झालं की वरून एक आतंकवादी आला माझ्या पाठून. मी तर क्राउलिंग करून पुढे गेलो होतो, तो वरून आतंकवादी एक आला, मला क्रॉस करून पुढे त्या घराकडे जिथे ते फ्लॅग लावलेले होते, जिथे कमांडर्स त्यांचे बसले होते, तिथे तो पुढे पुढे चालत होता. माझ्या लगेच ध्यानात आलं की बोला ह्यानी जर मला पाहिलं, कारण हा रस्ता अचानक इथं कसा काय बनला. बरोबर. आणि म्हणून मी पुन्हा त्याच्या पाठीमागे युटर्न केलं आणि जसं तो पुढे जातोय त्याच्या पाठीमागे गेलो. त्यांनी हूड पहिला होता, रेनकोट घातला होता आणि त्याचा हत्यार जो आहे
त्यांनी पाठीला लावला होता. पाटील. आणि तो पुढे पुढे जातोय, इतक्यात मी त्याच्या पाठीमागे गेलो, कुकरी काढली. कुकरी म्हणजे आपला एक हत्यार आहे, चाकूसारखं. कुकरी काढली, त्याचा गळा दाबला, तोंड दाबला आणि गळा कापला त्याचा. त्याला बोलतात सेंट्री सायलेंट. ओके. आर्मीच्या भाषेमध्ये त्याला सेंट्री सायलेंट बोललं जातं. आणि त्याचा गळा कापल्याच्या नंतर तो खाली म्हणजे ओरडण्याचा प्रयत्न करत होता तो, पण त्याचा हत्यार त्याला घ्यायचं होतं, कारण त्याला फायर करायचं होतं. इकडे तिकडे करायचा प्रयत्न केला, पण मी त्याला तोंड दाबल्यामुळे आणि गळा कापल्यामुळे त्याला काहीच कळलं नाही. आवाज निघत नव्हता, एकदम बंद झाला आवाज. पण एवढं कळलं की गळा कापल्यावरती माणूस मरत नाही. पिक्चरमध्ये जे दाखवतात ना की गळा कापला तिथल्या तिथंच मला सायलेंट केलं, तसं नाही होत. ऑन ग्राउंड ज्या वेळेला करायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं मला असं नाही होत ते. पुन्हा त्याला जमिनीवरती लोळवलं, तो फिरायचा प्रयत्न करत होता, त्याला बरोबर पोटावरती लेटलं आणि वरून गुडघा लावला त्याच्या कमरेवरती. पुन्हा एक वार केला, त्याच्या मानेच्या खालची नस कापली, त्याला थंड केलं, तिथे संपला त्याला. जोपर्यंत थंड नाही पडला तोपर्यंत सोडलं नाही. तसा सायलेंट झाला. पुन्हा मी माझ्या लोकेशनमध्ये आलो, माझ्या साथींना सांगितलं आता मी ह्याच्यावरती जाऊन एक ग्रेनेड टाकेन, म्हणजे तिकडे ब्लास्ट होईल. आणि जर त्याच्यानंतर समजा जर कुठला आतंकवादी तुम्हाला दिसला तर प्रत्येकाचं काम आहे की एक गोली एक दुश्मन या हिशोबाने आपल्याला लढायचं आहे. आणि आम्हाला ते प्रशिक्षण तसंच आहे. आम्ही उगाच अंदाधून कुठेही म्हणजे आंधळ्यासारखं फायर करत नाही. खूप मोठं डिसिप्लिन त्याच्यासाठी पाळलं जातं. आणि पुन्हा तिकडे क्राउलिंग करून त्या घरापर्यंत पोहोचलो. 3 ग्रेनेड तयार केले, एक नाही 3 ग्रेनेड, 2 हातांमध्ये 2 ग्रेनेड काढले, त्याची पिन काढली, त्या घरामध्ये टाकला. पुन्हा एक ग्रेनेड तयार केलं, त्या घरामध्ये टाकलं आणि एकदम जमिनीवरती लेटून गेलो. आणि मोठासा ब्लास्ट झाला. आतमध्ये बसलेले 3 कमांडर प्लस उनके 5 सहाय्यक सगळेच्या सगळे ढेर झाले, मरून गेले तिथे. आणि साथी साथ त्यांचं वायरलेस इक्विपमेंट म्हणजे वॉकी टॉकी होती त्यांची, किंवा त्यांचं सॅटेलाइट फोन, हे सगळ्याच्या सगळं तिथे ब्लास्ट झालं. कमांडर मिळाल्यामुळं बघा, एक लढाईचं एक उद्देश असतं, सर्वात पहिलं मारायचं तर कमांडरला मारा, म्हणजे ऑर्डर देणारा कोण उरणार नाही. जो लीडर, जो नेता, नेता म्हणजे आपल्या इकडे त्या भाषेमध्ये आपण बोललो लीडरच गेला तर बाकीचा ऑर्डर देणार कोण. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये खूप शिस्त आहे त्या आतंकवाद्यांमध्ये पण, की कमांडरचाच ऑर्डर मानली जाते. बरोबर. आणि ऑर्डर देणारच कोण उरला नाही तर बाकीचे तर मग चित्रबितर होणारच. अर्थातच म्हणजे ते गेल्याच्या नंतर ऑर्डर देणारा कोण नाही उरलं, पण एवढं लक्षात त्यांच्या ध्यानात आलं की काहीतरी इथे झालेलं आहे. सर्व एक 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 बाहेरून बघायला यायला लागले तिथे. आणि मी पण क्राउलिंग करून मग पुन्हा मी माझ्या लोकेशनमध्ये आलो, जिथे मी पहिल्यापासून बसलो होतो, ज्या झाडाखाली. आणि माझा पिट्टू जो आहे तो मी तिथे काढून ठेवला होता. पिट्टू म्हणजे माझी सामग्री, जेवढी लढायची जी सामग्री आहे ती त्या झाडाखाली तिथे आलो. वरून पाऊस होतोय आणि अशामध्ये माझ्या एका साथीला गोळी लागते आणि बादल येतात, ढग येतात तिथे आणि संपूर्ण ब्लॅकआउट होऊन जातं. ब्लॅकआउट म्हणजे 10 फुटावरती तुम्ही काय असेल ते काय दिसत नाही, कारण ढग जर ज्या वेळेला तिथं थांबले ना, ढगाच्या पुढे आपल्याला काहीच दिसणार. बरोबर. हे प्रॅक्टिकल आहे. तुम्ही बघा, जर कधी जर कुणाला जर मौका मिळाला, कुणाला जर असं जर संधी मिळाली की ढगामध्ये बसून तुम्ही कधी बघा, तर पुढचं काय तुम्हाला दिसणार नाही. आणि त्यावेळेला मला कळलं बाबा, आता जोपर्यंत ही ब्लॅकआउट पूर्ण निघत नाही तोपर्यंत मला तिथं जाता येणार नाही. तो मला वॉकी टॉकीवरती सांगतोय, सर मला गोळी लागली, मी इथे पडलोय. मी त्याला म्हणतोय हे ढग निघून जाऊ दे, ये ब्लैकआउट निकल जाएगा, बारिश रुक जाएगी, मैं आपके पास पहुंच जाऊंगा. तब तक जिधर आप गिरे हो फायर नहीं करना है, आप सिर्फ मैं जब बोलूंगा तब मुझे एक इशारा दे देना. तर चारी बाजूने फायर चालू आहे. आणि आतंकवाद्यांचा काय असं, तो असा काळोख जरी झाला ना तरी अंधाधून फायर करतायत. आणि आम्हाला सर्व कळतंय की हे ह्या चारी बाजूनी आहेत. आणि काय असतं की जेवढं तुम्ही शांत राहाल युद्धामध्ये तेवढं तुम्ही सक्सेस राहाल. बरोबर. आपली साईट कुणाला कळत नाही. आणि आपल्याला काय आहे की ज्याला दिसेल, माझ्या कमांडरनं फक्त एवढंच सांगितलं होतं, ज्याला दिसेल त्यानेच फक्त फायर करायचं. आणि आम्ही एक दुसऱ्याच्या लिंकमध्ये होतोच. म्हणजे युद्ध फक्त हत्यारानेच खेळलं जातं असं नाही, बुद्धीने लागते. एकदम शांतपणे युद्धामध्ये अतिरेक नाही चालत. अतिरेक केला की तो गेला. तिथे शांतता पाहिजे की आपल्याला प्लॅनिंग करता आली पाहिजे. त्यावेळेला मी त्याला सांगितलं आणि थोड्या वेळाने बादल निघून गेले, ढग निघून गेले. आणि मग त्याला मी सांगितलं की मला तुझा म्हणजे तो एक जरासा डबल टॅपचा एक इशारा दे.
त्याने मला एक इशारा दिला, टपटक आवाज केला. हम्म. मी क्रावलिंग करून तिथपर्यंत पोहोचलो. हम्म. कारण अंडरग्रोथ आहे, गवत बरोबर. गुडघ्यापर्यंत आहे. आणि तिथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर मला कळतं की माझ्या साथीच्या इडीला गोळी लागली, म्हणजे टाचेला गोळी लागली. हम्म. तो मला बोलते, सर असं असं झालं. बोलो ठीक आहे, काय हरकत नाही, काहीच होणार नाही, याच्याने काय होणार, तू एवढा कमांडो आहेस आणि तुला ह्याच्यासाठी घाबरायचं. आणि त्याला उचलली. हम्म. त्यांनी त्याचं हत्यार त्याच्या हातामध्ये होतं. हम्म. मी त्याला खांद्यावरती घेतलं, माझं हत्यार माझ्या हातामध्ये आहे. उचललं आणि मी जिथे मी आड घेऊन बसलो होतो तिथे त्याला घेऊन येत होतो. पण झालं काय सर, मी ज्याला उचललं आणि माझ्या खांद्यावरती घेतलं, ज्या आतंकवाद्याने त्याला गोळी मारली होती ना, त्यांनी पुन्हा त्याच्यावरती फायर नाही केला. त्याला माहिती होतं की ह्याला उचलण्यासाठी कोणतरी येईल. अच्छा, त्यावेळी दोघांवरही करू आपण. हा, त्याला म्हणजे जसं मी त्याला उचललं आणि त्यांनी माझ्यावरती फायर केला. तो खांद्यावरती असल्यामुळे त्याला नाही फायर लागला. आणि तो पण कसा अंडरग्रोथ असल्यामुळं त्यांनी अंदाधून फायर केला, म्हणजे एम फायर नाही केला. त्याने जो फायर केला तो माझ्या डाव्या पायाला 7 गोळ्या लागल्या. अच्छा. आणि संपूर्ण गोळ्या पाय घेऊन निघून गेला. लगेच मी तुरंत जमिनीवरती कोसळलो. मला कळलंच नाही काय झालं ऍक्च्युअली. बरोबर. माझा साथी माझ्या खांद्यावरती होता, माझ्या खांद्यावरून पडला आणि तो गडगडत खाली नाल्यामध्ये गेला. मला काय कळलंच नाही की काय नेमकं झालंय का, असं अचानक हा कसं काय झालं. आणि त्यावेळेला गोळी लागल्याच्या नंतर काही कळतच नाही. क्षणभर काय कळत, थोडंसं म्हणजे असं मुंगी चावते ना, तसा एक भास झाला की काहीतरी चावलंय, म्हणजे यात माझा पाय असला. पण बघतोय तर काय तर संपूर्ण चालणच झाली, सगळंच झालं होतं. आणि जसं जमिनीवरती कोसळतोय तसा तो तिथून उभा राहिला. ज्या आतंकवादी जो गड्ड्यामध्ये बसला होता, ट्रंचमध्ये बसला होता, तो त्यातून उभा राहिला आणि त्यांनी सेकंड बस्ट केला. ऑटोमॅटिक फायर केला. 2 गोळ्या उजव्या पायाला लागल्या. संपूर्ण पाय मुडला आणि कमरेला चिकटला. म्हणजे माझा काबूच राहिला नाही त्या पायावर. दोन्ही पाय एकदम एक असं झाला आणि एक कमरेला चिकटला. गुडघ्याच्या सहाऱ्यावरती मी एकदम आलो खाली. मला लगेच कळलं की काय हे झालंय म्हणून. डावा पाय संपूर्ण गेला निघून, उजव्या पायामध्ये गोळ्या लागल्या आणि कंपाऊंड फ्रॅक्चर झाला तो. म्हणजे धरातीसारखं आपण म्हणतात ना, एकदम असं कंपाऊंड फ्रॅक्चर अडकून पडलं. एकदम वाकडे तिकडे कसं पण ते हे झालं. आणि त्याच्यामध्ये तो आतंकवादी पुन्हा उभा राहिला आणि त्याने 3रा बस्ट केला. 2 गोळ्या पोटामध्ये लागल्या, आतड्या बाहेर. आणि त्याला वाटला हा आता मेला म्हणून. तो माझ्या 5 फुटावरती आला, नजरेला नजर मिळवली. तो माझ्याकडे बघतोय आणि त्याने हत्यार त्याला खांद्याला लावलं आणि एम फायर करणार. तो एम म्हणजे टार्गेट बिलकुल बघून फायर करणार. आणि 5 फुटावरती आहे माझ्या. म्हणतात ना की जागोरा का साहिया मार सके ना कोई. त्या परमपिता भगवान ईश्वरनाने जिथे मी हात टाकतोय तिथे माझी जीवनसंगिनी मला लागली, माझ्या हातामध्ये होती. आणि एवढं आहे की माझी स्वतःची ट्रेनिंग अशी आहे की मी जिथे बघेन तिथे माझी गोळी जाईल, एवढी माझी त्या हत्याराजवळ माझी हँडलिंग आहे. जरुरी नाही की मी फक्त एम करून फायर करेन. माझी नजर आहे त्याच्यावरती. त्याला जसं माझी जसे हत्यार होतं तसं मी उचललं आणि ट्रिगर फक्त प्रेस केलं, कारण ऑटोमॅटिकवरती होतंच. आणि त्याला उभंच असं उभं चिरलं. त्याला 17-18 गोळ्यांचा तो बस्ट होता. सगळं टक 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 असं करत गेला आणि तो येऊन माझ्यावरती कोसळला. 5 फुटावरती होता. थोडीशी मी करवट बदलली, अजून थोडा साईड झालो आणि अजून एक गोळी सिंगल फायर केलं, त्याचं भेजा आउट करून टाकलं. मग मी माझ्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं, सर मला गोळी लागली, साथीसाथ माझ्या साथीला पण गोळी लागली. त्यांनी ताबडतोब तिकडनं हेलिकॉप्टर पाठवलं. हेलिकॉप्टर माझ्या वरती फिरायला सुरुवात झाली. आणि मोसम खराब झाला. मोसम खराब असा झाला की भयंकर असा पाऊस सुरू झाला. ढग आले. ढग त्या डोंगरावरती लवकर हलायला तयार नाही. आणि जवळजवळ अर्धा 1 तास झाला तो हेलिकॉप्टर वरती फिरतोय. आतंकवादी त्याच्यावरती फायर करतायत, पण मोसम क्लिअर व्हायला तयार नाही. मग अशामध्ये मला माझ्या साथीने, कारण माझ्याजवळ तो बसले होते, उचलून मला त्यांनी एका नाल्यामध्ये घेऊन गेले. तिथून माझ्या अंगावरचे सर्व कपडे काढले. त्यांनी चेक केलं कुठे कुठे गोळ्या लागल्या. संपूर्ण चेक करताना त्यांना कळलं की असं सर्व पाय झालंय.
आणि घाबरला ऍक्च्युअली तो पोरगा की एवढं आता कसं काय याला सहन करेल. त्याने सगळे जेवढे कमांडो होते त्यांच्याजवळून मॉर्फिनचं इंजेक्शन आणलं. अच्छा. प्रत्येक कमांडोजवळ जो फर्स्ट एडचा सर्व सामान असतोच. पहिलं माझ्या ह्याच्यातलं काढलं, म्हणजे त्याच्या ह्याच्यातलं होतं, पिट्टूमध्ये जेवढं होतं जेवढ्या मेडिकलचं सामान ते त्यांनी काढून घेतलं. मॉर्फिनचं इंजेक्शन सर्वात पहिलं मला त्यांनी दिलं. वेदना अजिबात नाही झाली, काय वाटलंच नाही काय होतंय म्हणून. पण एवढं होतं की रक्त जातंय ना ते वाटत होतं की कुठेतरी ग्लानी यायला सुरुवात झाली. ब्लडिंग खूप झाली, कारण हड्डी संपूर्ण पाय संपूर्ण कटून गेल्याच्या नंतर काय राहिलंय, रक्तस्राव जेवढा झाला तेवढं मग अर्थातच लगेच हे व्हायला सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये नाल्यामध्ये गेल्याच्या नंतर मी माझ्या साथीला सांगतोय की भैया इसको काट दे और इसको बांध. डावा पाय. हा. बोला सॉरी सर, ये मैं नहीं करूंगा सर. त्याची हिंमत झाली नाही, हिंमत, एकदम घाबरला हो नवीन पोरगा. घाबरला, बोला सॉरी सर ये नहीं होगा नहीं. अरे बोला क्यों डरता है, तो काट दे इसको, कम से कम मेरा दर्द तो कम हो जाएगा. तो बोलतो नाही. आणि त्यांनी बघितलं ना सर्व रक्त 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 सगळं लाल लाल झालं होतं सर्व ते. तो बोला सॉरी सर नाही. मग ज्या आतंकवाद्याला कापली होती ना ज्या कुकरीने, ती कुकरी माझ्या कमरेलाच होती. ती कुकरी काढली आणि मी माझा पाय हा डावा पाय गुडघ्यापासून वेगळा केला. मग त्याला बोललो तू आता ह्याला बांध. त्याने नंतर मग बांधलं, त्याला फर्स्ट एड केलं. तिकडचे 2 डंडे कापले. उजवा पाय जो कंपाऊंड फ्रॅक्चर झाला होता त्याला त्यांनी ते बांधून घेतलं. बुटाची लेस काढली, त्याला त्यांनी बांधून घेतलं. पोटातल्या आतड्या बाहेर पडत होत्या, त्यांनी आतमध्ये धुवून आतमध्ये घालायचा प्रयत्न केला, पण खड्डा छोटासा पडला होता. आणि त्यातून कारण सर्व डॅमेज झालं होतं, घाण बाहेर पडत होती सर्व. भयंकर असतं. म्हणजे आम्हाला बातमी छापताना काही वाटत नाही. साहेब स्वतः भोगलं ना ते. हो, तुम्ही सांगताय ते डोळ्यासमोर येताना इतकं भयंकर वाटतंय ते. बघ हे त्याला मी सांगतोय बाबा असं होतंय आतमध्ये काहीतरी चावतंय. कारण 2 गोळ्या ज्या लागल्या त्या जिवंत बुलेट पोटामध्येच राहिलं. ते वरती हार्टकडे जायला सुरुवात झाली आणि आतमध्ये कळतंय की आतमध्ये काहीतरी म्हणजे पळतंय किंवा चावतंय. जसं जसं श्वास घेतोय तसं तसं ते बुलेट वरती हार्टकडे जायला सुरुवात सरकतायत आणि हालचाल होती आतमध्ये. आणि जाणवायला सुरुवात झालं. आणि इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळे काय नाकातून कानातून रक्त यायला सुरुवात झाली. मी बोलतोय, बोलायचा प्रयत्न करतोय, सर्व डोळ्यासमोर दिसतंय, पण असं वाटतंय की मी आहे. पण वरुण राजाची एवढी मेहरबानी होती की तो पाऊस मात्र काय बंद झाला नाही. अच्छा. आणि पाऊस बंद न झाल्यामुळं मला त्याने नाल्यामध्ये घेऊन गेले आणि त्यांनी मला माझ्या साथीने सांगितलं सर सोने का नाही अभी, सोओगे तो कहोगे. बरोबर. कारण अशामध्ये एकदा झोप लागली, डोळे बंद झाले, पुन्हा डोळे उघडणार नाहीत. आणि त्या ईश्वराची एवढी कृपा की त्या वाहत्या नाल्यामध्ये एकच झोपू शकतो प्राणी, तो आहे फक्त मासा. मासा पाण्यामध्ये झोपू शकतो, पण माणूस नाही. आणि तीच शिकवण आम्हाला कुठेतरी कामाला आली की अभि सर सोने का नाही. आणि त्या वरुण राजाची एवढी मेहरबानी, तो लगातार त्यांनी आम्हाला झोपून दिलं नाही. संपूर्ण रात्र आम्ही त्या जंगलामध्ये ह्याच्यामध्ये काढली, त्या पावसामध्ये भिजत. पण रिॲक्शन तर झालीच. आणि अशा जखमी अवस्थेमध्ये रिॲक्शन झालीच. कारण मॉर्फिनचं इंजेक्शन दिलं, ते झालं ओव्हरडोस. अरे, कारण कळलं नाही ना की ऍक्च्युअली किती मात्रा होते. आता बघा आपल्याकडे ज्या वेळेला ऑपरेशनला जातो ओटीमध्ये, तर डॉक्टर काय करतात, किती ml किती मिनिटाचं ऑपरेशन आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला ते इंजेक्शन दिलं जातं. पण इथे कसं होतं, याने त्याची सीमा नाही बघितली. तुम्ही जवान सगळे, याला दुःख जास्त, म्हणजे याचा दर्द जास्त आहे म्हणून जास्त जास्त एवढं होतंय. म्हणजे याला वेदना कशा कमी करता येतील त्यांनी केलं त्या हिशोबाने. पण कुठेतरी मला कळलं की मला अजिबात त्यावेळेला काहीही वाटलं नाही. पण एवढं माहिती होतं की काहीतरी झालेलं आहे. पण मी माझा आत्मविश्वास गमावला नाही. कारण आम्हाला म्हणजे शिकवण अशी होती की मराठा है कटता है कटेगा नाही. अच्छा. म्हणजे मावळे ज्या वेळेला लढत होते, मान कापली पण दोन्ही हातांमध्ये तलवार घेऊन लढत होते. बोला ती माणसं जर लढत असतील तर आपल्याला कुठे काय झालं, फक्त ह्या गोळ्या लागल्या ह्याच्याने थोडं ना आपल्याला काही होईल. आणि ती प्रेरणा, महाराजांची प्रेरणा आम्हाला कुठेतरी कामाला आली.
आणि मग मी साथीला बोलतो, मुझे कुछ नहीं होने वाला, आप लगे रहो, मगर फायर के ऊपर डिसिप्लिन रहो, क्योंकि सारी रात हमें फायर का जवाब फायर से देना पडेगा. आणि त्या स्थितीत तुमच्यातला कमांडर जागा होता. हो सर, कारण जबाबदारी सर माझी होती ना. हा. कारण बघा काय असतं माहितीये का, घरचा परिवाराचा मोठी व्यक्ती म्हणजे आपण बाप जर बोललो ना, बापाची सर्वात पहिला कर्तव्य असतं की परिवारावरती सर्व नियंत्रण करणं, त्यांच्यावरती लक्ष ठेवणं, आणि ती जबाबदारी आपल्याला सांभाळायची असते. आणि तेच सांभाळायचा आम्ही प्रयत्न केला की कमांडर म्हणून माझा हा जो परिवार आहे, मी ज्यांना घेऊन आलोय त्यांना तसंच्या तसं मला माझ्या लोकेशनमध्ये पोचवायचं आहे. आणि ते बखूबी त्या ईश्वराची कृपा, सगळंच्या सगळं आम्ही सर्वच्या सर्व आम्ही त्या ऑपरेशनच्या नंतर. मग हेलिकॉप्टर पुन्हा आलं, पुन्हा घेऊन गेलं? हो सर, उद्या म्हणजे त्या रात्रभर मला त्या जंगलामध्ये काढावी लागली. सकाळी 7 वाजता हेलिकॉप्टर आलं. हेलिकॉप्टरने मला इम्फालमध्ये घेऊन गेले. तुमची ही किती दिवस हॉस्पिटलमध्ये, किती दिवस ट्रीटमेंट चालली? अच्छा, मग मला तिथून ना इम्फालमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी 3 टेलिग्राम बनवलं. आणि त्या 3 टेलिग्रामच्या साह्याने त्यांनी काय सांगितलं, एक पाय अँप्यूट आहे, दुसरा पाय कंपाऊंड फ्रॅक्चर आहे, आणि पोटामध्ये गनशॉट वुंड आहे, गोळ्या लागलेल्या आहेत. आणि त्यांनी 3 टेलिग्राम बनवून ऑफ इमिजिएट म्हणून त्यांनी ते घरी, कल्याणला तेव्हा माझं घर होतं, घरी त्यांनी पाठवून दिलं. आणि त्यावेळेला टेलिग्राम जी आहे 24 तासामध्ये आपल्या घरी पोहोचायचं. कुठल्याही देशामध्ये 24 तासाचं त्याच्यावरती डेडलाईन होती. त्यानंतर माझ्या सासऱ्यांना कळल्याच्या नंतर ते कल्याणला आले. त्यांनी वाचलं ऑफ इमिजिएटचं आणि त्यांना लगेच कळलं की अशाला अशी ही कहाणी झालेली आहे. आणि माझ्या सीओ साहेबांनी त्यांना सांगितलं, म्हणजे इमर्जन्सी आहे आणि DI लिस्टवरती आहे, जगेल का नाही माहिती नाही आहे, आता सध्या कॉमामध्ये आहे, तुम्ही इम्फालला न येता त्यांना आम्ही गुवाहाटीसाठी 1 बेस हॉस्पिटल गुवाहाटीसाठी त्यांना हलवण्यात आलेलं आहे. तेव्हा त्यांना कळलं की मला काहीतरी शंका मला सांगत नाही. आणि त्यावेळेला मला 2 मुलं होती. माझी मुलगी होती 6 वर्षाची आणि मुलगा 2 वर्षाचा. आणि मग त्यांना माझ्या सासूंकडे ठेवलं. माझी आई, माझे मामा आणि बाकीचे सर्व माझी परिवार जो आहे, तोपर्यंत ते आले होते गुवाहाटीला आले तोपर्यंत मी कॉमामध्ये होतो. म्हणजे येऊन हे जवळजवळ 6 दिवस झाले होते. आणि त्यानंतर मला 6व्या दिवशी मला ज्या वेळेला होश आलं, म्हणजे थोडा मला कळायला लागलं की मी काचेमध्ये आहे. लगेच माझ्याजवळ एक मेजर रँकच्या नर्स होत्या. त्यांना बोललं, मॅडम मुझे साहब से बात करनी है, कमांडिंग ऑफिसर से बात करनी है. म्हणजे तिथले ब्रिगेडियर होते त्यावेळेला, के रामदास म्हणून. बोललो, मग त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी म्हणजे ते मला बोलले, त्याला आपका पैर हम नहीं बचा पाए. बोला, नहीं सब ये मुझे पता है कि मेरा पैर मैंने काटा है. तो हाँ, तो बोला आपको मालूम है? बोला जी साहब, ये मैंने मेरे हाथों से काटा है. हाँ, बोला लेकिन राइट पैर को मुझे अभी तक होश नहीं. बोला उसके अंदर हमने रॉड डाला है, जो आपकी जो हड्डी थी वो क्रैक हो गई थी, हमने बोला उसको घुटने से पूरा निकाला है और वहाँ पे आपको रॉड डाला है, आप बहुत ही जल्दी चलना हो सकते, चल जाओगे. बोलो बहुत बहुत धन्यवाद साहब जी. लेकिन बोला सर एक आपसे रिक्वेस्ट है. तो बोला क्या है, बोल ना. बोला सर मेरा जो परिवार मुंबई से इधर आया है, उनको तुरंत आप मुंबई के लिए रवाना कर दो. अगर ये मेरे साथ रहेंगे तो मैं जल्दी ठीक नहीं हो पाऊंगा. बोला क्या बात कर रहे हो? बोला हाँ साहब. आणि काही दिवसाने पुन्हा मग मला गुवाहाटीहून ट्रान्सफर करण्यात आलं ALC आर्टिफिशियल लिम्ब सेंटर पुणेमध्ये. मग तिथं आल्याच्या नंतर मला पाय लावला गेला, आर्टिफिशियल पाय लावला गेला. चालायचा प्रयत्न केला, कारण नवीन कारण ड्राफ्टिंग झाली होती, एक्सेप्ट करत नव्हतं शरीर. बरोबर. आणि रक्त यायचं, परत 2 दिवस थांबा, आणि जोपर्यंत घाव भरत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नव्हतो. आणि एका पायाचे म्हणजे जवळजवळ 6 ऑपरेशन झाले. रक्त आलं की ते बंद करायचं. आणि अशामध्ये ही सगळी परिस्थिती स्वतः मी भोगली. आजही तुम्ही कृत्रिम पायांनीच फिरता? हो, माझा जो लेफ्ट पाय आहे तो कृत्रिम आहे, राईट पाय आहे तो उजवा पायामध्ये अगदी गुडघ्यापासून खालच्या टकण्यापर्यंत रॉड टाकलेला आहे. पोटातल्या आतड्या ज्या आहेत आर्टिफिशियल आहेत. आज मी तुमच्यासमोर चालतोय, फिरतोय, सगळं काम जे सर्वसाधारण माणसं जे करतात ते मी अगदी व्यवस्थित पार करतो आणि करायला मी कुठेच कमी पडत नाही.
माझी इच्छाशक्ती तेवढी आहे. मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की तुमची जबरदस्त इच्छाशक्ती आणि खंबीर मन या दोन गोष्टी तुमच्याकडे आहेत. नाही, मी सर हारलो नाही अजून. हा, हारायचा काय नाही प्रयत्न तुम्ही हरणार सुद्धा नाही. पण हे जे आहे हे तुमचं उपजत आहे की तुमच्या ट्रेनिंग मधनं येतं लष्करामध्ये? सर, मला ह्याच्या पाठीमागे ना माझा परिवार आहे पूर्ण. म्हणजे माझे मुलं जी म्हणतात किंवा माझा बाकीचा परिवार जो आहे त्यांची एवढी साथ आहे ना, तुम्ही हारू नका, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. आणि माझ्या खांद्याला खांदा देणारे माझे सर्व भाऊ, माझा सर्व परिवार, खूप मोठा विश्वास आहे माझ्या संपूर्ण परिवाराचा माझ्यावरती. आणि हे सर्वांचा आशीर्वाद असल्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि मी एक ईश्वराला मानणारी व्यक्ती आहे. कुठेतरी ईश्वर नावाची जी शक्ती या जगामध्ये आहे आणि मी तिला मानतो. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेला महामहिम राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांना कळली, तर त्यांनी 26 जानेवारी 2006 रोजी मला शौर्य चक्राने सन्मानित केलं. बघा साहेब, काय असतं, मान सन्मान जो जसं कार्य करतो ना तसं त्याप्रमाणे त्याला मिळत असतं. पण माझ्यासाठी थोडंसं वेगळं झालं होतं. म्हणजे तेवढा मी विचारसुद्धा कधी केला नव्हता की गॅलंट्री अवॉर्ड शौर्यचक्र माझ्या छातीवरती लावला गेला. आणि मेहमान आलेले असतात परदेशातले, बरोबर, त्यांच्याबरोबर आपल्याला चहा पाण्यासाठी जायचं असतं. आणि आम्ही चहा पाण्यासाठी जातोय, पाठून एक हात येतो आणि तो हात होता महामहिम राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचा. ते फिरून पुन्हा माझ्याकडे बघतात. कारण मी एल्बो क्रचेसवरती तेव्हा चालायचो, कारण उजव्या पायाला बिलकुल काहीच कळतच नव्हतं. 6 महिने जवळजवळ त्याला एकदम बेहोशच होता तो. म्हणजे त्याला सेन्स नव्हतं. अच्छा. डावा पाय तर आर्टिफिशियल होता, त्याला लगेच कळायचं. पण उजव्या पायाला काय कळत नव्हतं टेकलं तरी. आणि त्या कुबड्यांवरती चालायचो मी, क्रचेसवरती चालायचो, 2 क्रचेस माझ्या हातामध्ये. आणि महामहिम राष्ट्रपती कलाम साहेब मला विचारतात की आप मेरे साथ डिनर करोगे. आणि ती रात्र महामहिम राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांबरोबर मला जेवण्याचा जो आहे संधी मिळाली. जेवता जेवता एक गुरुमंत्र ते देऊन गेले. ते असं होतं की 24 तासातून सरस्वती तुम्हाला तथास्तु म्हणून बोलते. आणि ती वेळ कधी येईल आपल्याला माहिती नाही. बरोबर. हमेशा पॉझिटिव्ह रहो. म्हणजे त्यांचे शब्द तुम्हाला सांगतो की हमेशा पॉझिटिव्ह रहो, देश के बारे में सोचो, देश आपके लिए क्या करेगा ये जरूरी नहीं है, मैं देश के लिए क्या करूं. खरोखरच ते शब्द अजून सुद्धा माझ्यासाठी किंवा तुमच्या सर्वांसाठी काहीतरी शिकण्यासारखं आहे. मैं देश के लिए क्या करूं, इससे अच्छा देश के लिए मैंने क्या करना चाहिए. और हर एक का फर्ज बनता है, मैं अपने देश के लिए कुछ ना कुछ करने की ज़रूरत है. देखने वाले सभी साथियों को मेरी यही एक प्रार्थना है, रिक्वेस्ट है, देश को सर्वोपरि मानो. देश है तो हम हैं, देश के आगे कुछ नहीं है. और ये प्रेरणा जब हमें मिली तो लगता है कि हमने कुछ नहीं गंवाया. मेरे 7 जन्म भी अगर हो जाए तो मैं यही सोचूंगा की मुझे देश का सैनिक बनना है, मुझे कमांडो बनना है. वा, मोठी गोष्ट आहे. हे तुमच्या छातीवरती ही जी पदकं आहेत, तर याचा अर्थ काय आणि हे कशा संदर्भात? माझं सौभाग्य आहे की मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की होते जेवढे ऑपरेशन्स आहेत, हे ऑपरेशन्सचे हे सर्व मेडल्स आहेत. अंडर वॉटर डायव्हर, गोताखोर, म्हणजे इंडियन नेव्ही के साथ इंडियन नेव्ही बरोबर गोताखोरी करण्याचा मला एक संधी मिळाली, तर ते हे गोताखोर आहे. हे आहे इंडियन म्हणजे पाणबुडी. हे जे आहे हे आहे US आर्मी, अमेरिकन आर्मी बरोबर ट्रेनिंग केल्याचं एक हा सिम्बॉल आहे. हे जे आहे 35 जंप पूर्ण झालेत. हवाई जहाजवरून 35 वेळेला आम्ही खाली जंप केलेली आहे पॅराशूटनं. त्याचं हे सिम्बॉल आहे. हा एक प्रशंसापत्र आहे, चीफ ऑफ ईस्टर्न कमांडने दिलेलं. अच्छा.
कार्य चांगलं कुठलं जर केलं तर तुम्हाला त्याचं एक प्रशंसापत्र येतं. आणि हे जे आहे ते आहे बलिदान. बलिदान म्हणजेच संपूर्ण तुम्ही म्हणजे स्वतःला देशासाठी बलिदान केलेले आहेत. ह्याच्यानंतर काही करण्याची काहीच गरज नाही आहे. हे ज्याच्या छातीवरती आहे ते समजायचं की ह्याने आपल्या देशाला अर्पण केलेलं आहे. हे आहेत विंग, पॅराशूट विंग, म्हणजे पॅराशूटमधून किती वेळा म्हणजे तुम्ही जंप करता त्याचा एक हा निशाण आहे. आणि ह्यालाच बोललं जातं की नाम नमक निशान. हो. ह्याच्या व्यतिरिक्त काय आपण करू शकतो. आणि मला खूप म्हणतात ना की आज भरून आलं की आज मला आपण इथं बोलवलं आणि संपूर्ण देशाला आज 79वा आपण स्वतंत्रता दिवस आपण साजरा करतोय आणि त्यासाठी आपण मला बोलवलं. त्यासाठी मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद सुर्वे साहेब. आपण नेहमी बातम्या वाचत असतो की लष्कराची आणि दहशतवाद्यांची कुठे चकमक झाली, कुठे पोलीस आणि दहशतवादी समोरासमोर आले. परंतु हे समोरासमोर येणं म्हणजे काय असतं, मृत्यू एकमेकांच्या समोर कसा उभा असतो आणि आपले लष्करी जवान या देशासाठी, देशातल्या आपल्या प्रत्येकाच्या संरक्षणासाठी त्या मृत्यूवर कशी मात करतात, आपला मृत्यू आपल्या तळहातावर घेऊन कसे लढतात, याचं प्रत्यक्ष उदाहरण, प्रत्यक्ष अशा पद्धतीने ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कामगिरी केलेली आहे अशा मधुसूदन सुर्वेंकडून आज आपण या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ऐकलं. खरं तर त्यांच्याकडनं ऐकण्यासारखं आणखी काही आहे. आपण आपल्या पुढच्या भेटीमध्ये आपण त्यांच्याकडनं आणखीनही काही ऐकून घेऊ. धन्यवाद.